कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी गावात डीपीवरील दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का बसून महादेव अप्पासो खांडेकर वय 30 राहणार इरळी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली या वायरमनचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वीज वितरण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार ढालेवाडी गावच्या हद्दीत डीपीवरील दुरुस्तीचे काम सुरू होते। मुख्य वायरमन आणि झिरो वायरमन म्हणून महादेव खांडेकर हे काम करत होते। काम सुरू करण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाला याबाबत सूचना देण्यात आल्याचे समजते। तसेच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर महादेव खांडेकर हे विजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत होते। मात्र काम सुरू असतानाच अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली। यामुळे महादेव खांडेकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला। या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळाचा कवठेमहांकाळ पोलिसांनी पंचनामा केलेला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे। घटनेनंतर महादेव खांडेकर यांच्यासोबत असलेला त्यांचा साथीदार घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। डीपीवरील दुरुस्तीचे काम सुरू असताना संबंधित वीज वितरण कंपनीचे अधिकारी कुठे होते? वरिष्ठ कार्यालयाला सूचना दिल्यानंतरही वीज प्रवाह कसा सुरू झाला? तसेच घटनास्थळी नेमके कोण उपस्थित होते याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।